तुम्ही आणि मी नांदेडहून नॉमिनेट झालो होतो या कार्यक्रमामध्ये. मी स्टेट बँकेचे ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेमध्ये कार्यरत आहे. तिथे फॅकल्टी म्हणून काम करतो. ग्रामीण भागातले जे बेरोजगार तरुण तरुणी आहे, स्त्री पुरुष आहे, त्यांच्या जीवनामध्ये नोकरीचं जे डोक्यामध्ये भूत असतं सध्या तरुण लोकांमध्ये, ते दूर करून व्यवसायाचं महत्त्व त्यांच्यामध्ये रुजवणं, त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणं हे माझं जॉब रोल आहे. आणि तो जॉब रोल आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून ते अनसंग माझं संग झाले. त्या माध्यमातून मी आज नांदेडमध्ये आमच्या माध्यमातून बऱ्याच हजारो लोकांचे जीवनामध्ये सकारात्मक बदल घडलेला आहे. ते स्वतःच्या पायावर उभे आहेत. त्यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह खूप चांगल्या पद्धतीने सुरू आहे आणि त्याबद्दलच मला इथे पुरस्कार देण्यात आले. त्याबद्दल मी आर्ट ऑफ लिव्हिंग पूर्ण कुटुंबाचे थँक्यू आभार मानतो. तुम्हाला याची प्रेरणा कुठून मिळाली सर सोशल वर्क? मला ॲक्च्युली मी तसं सोशल वर्कचं माझं बॅकग्राऊंड नव्हतं, पण मी या संस्थेमध्ये क्लर्क म्हणून कामाला लागलो. पण तेच काम करता करता लोकांची जे फीडबॅक होती त्या माध्यमातून मलाही वाटलं की आपण एक ट्रेनर व्हावं आणि या लोकांच्या जीवनात कुठेतरी खारीचा तरी आपला वाटा असावा यांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदलामध्ये. आपलं नाव सर? आशिष अशोक राऊत. फ्रॉम? प्रॉपर मी रिसोर्स आहे, पण कार्यरत नांदेडमध्ये आहे. रिसोर्स वाशिममध्ये आहे पण मी नांदेडमध्ये कार्यरत आहे. ठीक आहे, थँक्यू. सर, आज पारितोषिकाचा वाटप कार्यक्रम झालेला आहे. कशाबद्दल तुम्हाला पारितोषिक मिळालं? तसं बाय प्रोफेशन मी व्यावसायिक आहे. व्यवसाय करत करत सामाजिक उपक्रम करणं ही माझा लहानपणापासूनची आवड होती. तर जवळपास आम्ही जो काही सामाजिक उपक्रम करतो तर मी अंबाजोगाईवर आहे. त्यांचा वाढदिवस पण होता असं? हां, वाढदिवस आहे, 17वा वाढदिवस आहे. सर, द आर्ट ऑफ लिव्हिंग युझिंग एव्हरीडे हिरोज अवॉर्ड्स, आज कुणाकुणाला अवॉर्ड्स मिळाले आहेत? आर्ट ऑफ लिव्हिंग ही संस्था आज जगभर जवळपास 180 देशामध्ये काम करते आणि त्यातल्या त्यात यावर्षी गुरुदेव श्री रविशंकरजी यांचा 70वा वाढदिवस आहे आणि आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेला 45 वर्ष होत आहे. त्यानिमित्त गुरुदेवांनी हा संकल्प केला की समाजामध्ये काही असे हिरो आहेत की जे कधी पुढे येत नाही पण समाजामध्ये खूप असं मोठं कार्य करतात, त्यांचा सन्मान व्हायला पाहिजे. त्यानिमित्ताने आपण मराठवाड्यातील अनेक लोकांना यामध्ये फॉर्म भरण्यासाठी विनंती केली होती. अनेक अर्ज आर्ट ऑफ लिव्हिंगकडे प्राप्त झाले होते. त्यापैकी आपल्या मराठवाड्यातून जे ज्युरीमध्ये IAS ऑफिसर आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे उच्च सिनियर टीचर्स त्यामध्ये होते. त्यांनी या आलेल्या फॉर्मपैकी 13 लोकांची निवड केली आणि या 13 लोकांना आपण विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या 13 लोकांना सन्मानित केलं. यामध्ये काही समस्या असतील त्याबद्दल मी त्यांना सोल्युशन देण्याचं काम करण्याचं. थँक्यू. सर, आपण कुठून आलं आहात? तुमचं गाव आणि क्षेत्र आणि तुम्हाला जे पारितोषिक मिळालेलं आहे ते कोणत्या याच्यामध्ये मिळालेलं आहे? माझं नाव लक्ष्मण धुमाले. मी जालन्याला असतो आणि सामाजिक संस्थेमध्ये काम करतो. मला यूथ लिडरशिप या अंतर्गत पारितोषिक मिळालेलं आहे. मी साक्षरता शिबिर सुद्धा आयोजित करत असतो. आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून गावाला आरोग्य संपन्न करण्याचा उद्देश आम्ही ठेवलेला आहे. या माध्यमातून आम्ही अंबोरा हे गाव आदर्श गाव बनवलेलं आहे. धन्यवाद. आपण प्रशांत सेलकर, राहणार लातूर. मला स्पोर्ट्स करिअरमध्ये मला अवॉर्ड मिळालेला आहे. मी राष्ट्रीय व राज्यस्तरीय कराटे आणि योगा खेळाडू. ठीक आहे. स्पोर्ट्समधून आलेला आहात तुम्ही? कोणत्या स्पोर्ट्समधून? कराटे आणि योगा. बहुत बढिया, व्हेरी गुड. नमस्कार, मी नारायण देवकोते, जालना जिल्ह्यातून आहे. वृक्षसंगोपन आणि जलसंधारण ह्या दोन क्षेत्रामध्ये घनसावंगी तालुक्यामध्ये साधारण 78 गावामध्ये जलसंधारण आणि 100 एकरचा वृक्षसंगोपनाचा संकल्प आम्ही केलेला आहे. गुरुजीचे त्याला आशीर्वाद पण होते आणि ह्या संकल्पापैकी साधारण 70 एकरवर आतापर्यंत आम्ही पोहोचलो आणि हे सगळं लोकसहभागातून झाले. शासनाची किंवा कुठलीही मदत न घेता लोकांनीच आपला फंड तयार केला आणि ते सगळे झाडं तयार केले आणि अतिशय उदासीन असला हा विषय. आपण बघतो की पाण्याचा जो विषय असतो तो प्रादेशिक आहे, परंतु वातावरणाचा जो विषय तो जागतिक असलेला विषय आणि याच्याकडे शासनाच्या काही जर संस्था सोडल्या तर फारसं कुणी असं काम करत नाही आणि कुठलीही प्रसिद्धी न करता 200 लोकांचा अविरत रूपाने हा ग्रुप चालू आहे. आणि आमचं एक ब्रीद वाक्य आहे की 6 दिवस परिवार आणि झाडासाठी शनिवार. आजचा हा जो श्री रविशंकर यांच्या नावे देण्यात येणारा संघ एव्हरीडे हिरो
हा जो पुरस्कार आहे मला मिळाल्याबद्दल त्यांच्या निवड समितीचे सर्व हे आहे संभाजीनगरचे ऑर्गनायझर जिथे आर्ट ऑफ लिव्हिंगचं इथे अवॉर्ड वाटप करण्यात आलेले आहे आणि पूर्ण मराठवाड्यातून इथे लाभार्थी आले होते. शैक्षणिक क्षेत्रामध्ये होतं काहींचं शेतीविषयक, गरजू अनाथ मुलांविषयी असे वेगवेगळे सगळ्या स्तरामधलं घेतलेलं होतं. त्यांच्या कार्यक्रमाबद्दल त्यांना अपेक्षा नव्हती की आम्हाला बक्षीस मिळेल आणि ते खरंच अजून तुमचं पुढच्या वर्षीचं काय फोकस राहणार आहेत? अजून कुठल्या क्षेत्रातल्या लोकांना तुम्ही पारितोषिक वाटप करता? सध्या तरी आता अजून जे मेन मेंबर आहेत ते ठरवतील. आता सध्या आपण हे कारण फर्स्ट टाईमच केलेलं होतं आर्ट ऑफ लिव्हिंग. आज हे पहिलं वर्ष आहे पहिलंच तुमचं. वर्ष. त्याला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. गुरुजींचा 70वा वाढदिवस याने मिळाला. रिस्पॉन्स खूप छान होता. आम्हाला खूप छान वाटलं. परमपूज्य श्री श्री रविशंकर गुरुजींचं हे जे कार्य आहे ते खूप अनमोल आहे आणि आज जे श्री आराध जे श्री आहेत, जे श्री आराध आहेत त्यांचे जे प्रोडक्ट्स आहेत फार छानसे आहेत. तर ते त्याच्याबद्दल काही सांगणार तुम्ही? त्यांचं काही सेल वगैरे कसं? सुदर्शन क्रिया ही खूप पॉवरफुल आहे. जे आता जे दुनियेमध्ये जगामध्ये जे ट्रेसचं चालू आहे, ज्यांना ट्रेस येतं, प्रत्येकांच्या जीवनामध्ये ट्रेस हा आहे. तर त्यांच्या त्या ट्रेसपासून मुक्त होण्यासाठी सुदर्शन क्रिया ही सर्वात पॉवरफुल क्रिया आहे. आणि ताणतणाव याच्यापासून आणि योग ध्यान आणि मेडिटेशन. थँक्यू मॅम. आणि छोट्या मुलांसाठी प्रोसेस म्हणून एक कोर्स आहे. त्या इंट्युशन प्रोसेसद्वारे मुलांना अंतर्ज्ञान होतं की ते रिलॅक्स आणि शांत होतात आणि त्यामुळे त्यांना कॉस्मॉसमधलं सगळं काही समजायला लागतं. सेन्स जागृत होतात. या पुढचं लक्ष काय? पर्यंत पोहोचणं, समाज बनवणे, समाज बनवायचा लोकांचा आनंद आणि उत्साह जागृत करणे हे आमचं ध्येय आहे. मॅडम आपलं नाव? दीपाली म्हैसेकरांचा वापर करणे. जयश्री पाटील, मीरा रुद्रकंठवार, मीना डोंगरे, स्नेहा स्वामी, अलोलिका सोनटक्के. जय गुरुदेव. जय गुरुदेव. आपला नंबर नागेश भाई या इकडे. मुकडे भैया.